दर्पण दिन व मूकनायक दिन सोहळा, त्याचबरोबर आदर्श पत्रकारिता पुरस्कार वितरण या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत दैनिक सकाळचे संपादक आदरणीय यमाजी मालकर सर हे आपला अनमोल अशा प्रकारचा वेळ त्यांनी आमच्या या पत्रकार परिषदेसाठी दिला। त्याबद्दल आदरणीय सरांचं पत्रकार परिषदेच्या वतीने आणि आमच्या लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने, लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या परळी पत्रकारितेतील रत्न शंकरप्पा मोगरकर सर, ज्येष्ठ पत्रकार, यांनीही आपल्या या वयामध्ये अनमोल अशा प्रकारचा वेळ या ठिकाणी पूर्ण वेळ दिला। त्याबद्दल आदरणीय शंकरप्पा मोगरकर सरांचाही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सर्व सहकार्य करणारे आणि या कार्यक्रमाला उपस्थिती लावणारे आदरणीय तहसीलदार व्यंकटेशजी मुंडे साहेब या ठिकाणी आले। आपला अनमोल अशा प्रकारचा वेळ, कारण प्रशासन म्हटलं की व्यस्त वेळ आणि सातत्याने काही ना काही कार्यक्रम एका पाठीमागे एक असे त्यांच्या पाठीमागे असतात। त्यातूनही आमच्या या पत्रकारांच्या विनंतीला मान देऊन आदरणीय सर या ठिकाणी आले, त्यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व ज्यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे, आदर्श पत्रकारिता पुरस्कार आदरणीय रामप्रसादजी शर्मा, आदरणीय रवींद्र जोशी सर, आदरणीय स्वानंद पाटील, मिलिंदजी चोपडे, दत्तात्रय काळे, संभाजी मुंडे आणि सुकेनसिनी नाईकवाडे मॅडम, या सर्वांचेही या ठिकाणी पुरस्कार स्वीकारल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी अनमोल अशा प्रकारचा वेळ या ठिकाणी दिला, अशा परळीच्या नूतन लोकनिर्वाचित नगराध्यक्षा आदरणीय पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनीही या ठिकाणी वेळ दिला, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार पत्रकार परिषदेच्या वतीने या ठिकाणी मानतो। त्याचबरोबर आदरणीय पवन मुंडे सर, आदरणीय सचिनजी कागदे सर, त्याचबरोबर प्राध्यापक घुगे सर, या सर्वांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या ठिकाणी मराठी पत्रकार परिषदेचे सर्व सदस्य तर उपस्थित आहेच, त्याचबरोबर इतर जिल्ह्यातून आलेले सर्व पत्रकार बांधव, गंगाखेडून आलेले सर्व पत्रकार बांधव, त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक प्राध्यापिका, आमच्या विद्यार्थिनी यांनीही अनमोल अशा प्रकारचा वेळ या ठिकाणी दिला, त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि ज्यांनी या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं सूत्रसंचालन केलं असे डॉक्टर यल्लवाड सर, त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि या कार्यक्रमाला सहकार्य करणारे सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला अध्यक्षांच्या परवानगीने असं जाहीर करतो। आणि सर्व पत्रकार बांधवांना एक विनंती